गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र. आज आपण पुन्हा भेटत आहोत. भाग क्रमांक 3, खेळ अंकांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर. हे टायटल वाचूनच तुम्हाला कळलं असेल की आज मी तुम्हाला अंकशास्त्राविषयी सांगणार आहे. अंकशास्त्र, अंक याचा शोध कुठून लागला? आर्यभट्ट यांनी पहिला शून्याचा शोध लावला. शून्यापासून पुढे अंक निर्माण झाले. ॲक्च्युअल फार पूर्वीपासून, जेव्हा परमेश्वरापासून जेव्हा हे शास्त्र निर्माण झाले तेव्हापासून, म्हणजे आपले संत संत साधू संत होते, यांनी अंकशास्त्रावर अभ्यास केला. अंक त्यावेळेस एक मोडी लिपी म्हणा किंवा काय वेगवेगळ्या लिपींमध्ये अंकांचा वापर व्हायचा. त्यानंतर त्याच्यात सुधारणा होत आज आपण जे रोमन लिपी, इंग्लिशमध्ये किंवा आपल्या मराठीमध्ये जे आपले एक दोन जे अंक आहेत ते आपण वापरतो. ॲक्च्युअल प्रत्येक अंकाला काही ना काही अर्थ आहे. प्रत्येक अंकावर म्हणजे वेगवेगळे परिणाम होतात ग्रहांचे. तर ते कसे, तर आज आपण ते जाणून घेणार आहोत अंकशास्त्र ह्यावर. म्हणजे ॲक्च्युअल मी ज्योतिषशास्त्राचं सांगतो, पण हे अंकशास्त्रसुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रावर भरपूर परिणाम करतं. अंकशास्त्राचा प्रत्येक अंक म्हणजे 1 अंक, 2 अंक, 3 अंक, 4 अंक, 5 अंक, 6 अंक, 7 अंक, 8 आणि 9 हे सर्व काही प्रत्येक ग्रहांना दर्शवतात. उदाहरणार्थ आपली कुंडली जर तुम्ही बघितली असेल तर कुंडलीत 12 घरं आहेत. तर ते 12 ग्रह हे एक एक अंक त्याच्यात तुम्ही बघितला असेल. जेव्हा ज्योतिष कुंडली लिहितात त्यावेळेस त्या कुंडलीमध्ये एक एक अंक लिहितात. तर ते 1, 2, 3, 4 असे एक एक अंक लिहितात. त्याप्रमाणे त्यात असणारे ग्रह, ते त्यावेळेचे ग्रह ते दर्शवतात. तर अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला एक ग्रह दिलेला आहे, जो मनुष्याच्या स्वभावानुसार त्यांनी ते हे केलं. आता उदाहरणार्थ एखाद्याचा एक अंक, म्हणजे तुम्हाला एक डिटेलमध्ये एक जस्ट सांगतो, मग नंतर उदाहरण देतो. 1 अंक हा सूर्याचा आहे, 2 अंक हा चंद्राचा आहे, 3 अंक गुरुचा आहे, 4 अंक हर्षल या ग्रहाचा आहे, 5 अंक हा बुधाचा आहे, 6 अंक शुक्राचा आहे, 7 अंक हा नेपच्यूनचा आहे, 8 अंक हा शनीचा आहे आणि 9 अंक मंगळाचा आहे. तर त्या त्यानुसार म्हणजे हे अंक जे आपण दिलेले आहेत. आता कोणताही मनुष्य समजा 1 तारखेला जन्मला, तर तर तो एक अंका एक अंक हा कोणाला दर्शवतो, तर रवीला. रवी म्हणजे सूर्य. तर सूर्यग्रहाचे जे काही काय म्हणतात इफेक्ट असतात किंवा काय जे त्यांचे वागणूक वगैरे, त्या मनुष्यात असणारी वागणूक, हे सूर्यग्रहाचे जे काही परिणाम आहेत त्याप्रमाणे ते दर्शवतं. उदाहरणार्थ तो तापट असतो, बोलायला कठोर, विचार करत नाहीत, असं म्हणजे एक उदाहरण म्हणून जे सांगतो. तर प्रत्येक अंक हा काही ना काही दर्शवतो, ग्रह दर्शवतो आणि ते ग्रहांचे परिणाम हे त्या अंकावर नुसार होत असतात. आता पहिलं म्हणजे आपण त्या अंकशास्त्रात पहिली स्टेज आहे की भाग्यांक आणि मूलांक. आता भाग्यांक म्हणजे काय, तर भाग्यांक म्हणजे आपल्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज म्हणजे भाग्यांक. उदाहरणार्थ एक उदाहरण देतो. 25/11/1951. तर आता 2 + 5 म्हणजे 25 या अंकाची जर आपण बेरीज केली तर त्या मनुष्याचा झाला मूलांक. तसेच 25/11/1951 ह्या पूर्ण अंकाची बेरीज केली तर त्याचा म्हणजे 2 + 5 +1 + 1 +1 +9 +5 +1 ह्या संपूर्ण ह्याची बेरीज केली तर त्याची बेरीज येते 7. म्हणजे तो 7 झाला त्याचा भाग्यांक. आता भाग्यांक आणि मूलांक काय, तर भाग्यांक हा पूर्ण तुमच्या बर्थडेटची जेव्हा आपण बेरीज करतो तर तो येतो भाग्यांक, जो तुमच्या पूर्ण जीवनाचा आराखडाच तुम्हाला दाखवतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याची बेरीज 3 आली पूर्ण जन्मतारखेची, तर ती जन्मतारीख ही गुरुच्या अंडर येते, म्हणजे गुरुच्या अंमलात येते. तर त्याच्या पूर्ण जीवनावर हा गुरु ग्रहाचा
इफेक्ट दिसून येतो. म्हणजे त्याचा सात्विक भाव असणं, शांत असणं, विचार करून बोलणं, विचार करून उत्तरं देणं किंवा जे काही गुरुचे अन्य इफेक्ट आहे जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा मी भविष्यावर काही जे सांगणार आहे तर त्यानुसार तुम्हाला ते दर्शवतं. तर सांगायचं असं आहे की अंक अंक हे मनुष्याच्या जीवनावर फार परिणाम करतात. तर मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. एक अंक हा रवीला दर्शवतो. रवी म्हणजे सूर्य. तर एक अंकावर जन्मणारे जे व्यक्ती आहेत तर तो जरा थोडासा तापट असतो. त्याला खोटं पसंत म्हणजे चांगलं वाटत नाही, खोटं बोलणं किंवा काय वागणं. तर तो सरळ मार्गी असतो. सरळ मार्गी त्याला मी हुकूम त्याच्या अंडर म्हणजे थोडक्यात लोक असावे असं तो व्यक्ती असतो. तर त्याचे मित्र अंक कोणता? तर रवीचा मित्र अंक आहे 5 आणि 6. म्हणजे थोडक्यात 5 हा येतो बुध आणि 6 येतो शुक्र. म्हणजे उच्च राहणी, उच्च विचार या टाईपचे हे ग्रह आहेत, ते त्याचे मित्र. आणि शत्रू कोण? तर 3, 7, 9 म्हणजे गुरु, नेपच्यून आणि मंगळ हे त्याचे शत्रुग्रह. म्हणजे हे शत्रू नंबरसुद्धा. म्हणजे थोडक्यात एक अंक असलेला व्यक्ती याचं 5 आणि 6 अंक असलेल्या व्यक्तीबरोबर चांगलं जमतं. पण 3, 7 आणि 9 हे त्याचे ज्यांचे भाग्यांक आहे किंवा मुलांक आहे त्यांच्याबरोबर हे त्यांचं कमी जमतं. दुसरा नंबर येतो 2 नंबर चंद्राचा. तर 2 नंबर हा चंद्राच्या अंमलाखाली येतो. चंद्र कसा? की चंद्र हा चंचल ग्रह आहे. दिसायला सुंदर, हळवा आणि चंचल ग्रह असा तो चंद्र आहे. तर 2 अंक हे चंद्राला दर्शवतो. आता 2 अंकाचा मित्र ग्रह कोण? तर 7 म्हणजे कोण? नेपच्यून थोडक्यात पार्शली गुरुचे हे दाखवतो, म्हणजे परिणाम दाखवतो. तसेच त्याचा शत्रुग्रह कोण? 5 आणि 8 म्हणजे सूर्य आणि शनी हे त्याचे शत्रुग्रह. तर तर पुढचा अंक आहे 3 हा गुरुचा अंक दर्शवतो. तर गुरु ह्याची वैशिष्ट्य काय? तर सत्य बोलणं, सरळ मार्गी वागणं, सर्वांना मदत करणं, सर्वांचे चांगले विचार करणं. परंतु राग आला तर मग त्या रागाला कोणी आवरू शकत नाही, अशा टाईपचं गुरुचं वर्तणूक असतं. त्याची माहिती मी पुढील ज्योतिषशास्त्र सांगणार आहे. एक थोडक्यात तसं. आता ह्या गुरुग्रहाचे मित्रग्रह कोण? तर 7 नंबर नेपच्यून हा पार्शली गुरुचे परिणाम दाखवतो. सो त्याचा मित्रग्रह झाला. 1 आणि 5 म्हणजे सूर्य आणि बुध हे त्याचे शत्रुग्रह, शत्रू नंबर. त्याच्यानंतर पुढचा आकडा येतो हर्षल हा तसा म्हटलं तर संपातिक ग्रह म्हणून समजला जातो, जो म्हणजे अंशात्मक टाईप असतं ते. तर हा हर्षलचा मित्रग्रह कोण? मित्र नंबर 7 म्हणजे नेपच्यून. त्याचा शत्रुग्रह कोण? तर 2 आणि 6 माफ करा 6 आणि 8 म्हणजे शुक्र आणि शनी हे त्याचे शत्रू नंबर. त्याच्यानंतर 5 हा अंक बुधाच्या अंमलाखाली येतो. बुध हा विद्वान, बोलायला एकदम सुमधुर. पण बुध ग्रह खराब झाला तर त्याची वाणी बिघडते. वाणीचे हा 5 नंबर असलेले व्यक्ती हुशार असतात, बुद्धिवान असतात, बोलण्यात एकदम सरळ म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे तुम्हाला आवडेल त्या ह्याच्याने ते बोलणार अशा टाईपचे व्यक्ती. ह्यांचे शत्रू नंबर कोण? तर 2, 3 आणि 7. 2, 3 आणि 7. 2 नंबर हा येतो चंद्र, 3 नंबर गुरु, 7 नंबर नेपच्यून हे त्याचे शत्रू नंबर. पुढचा नंबर आहे 6 शुक्र म्हणजे दिसायला सुंदर, रूपवान, उच्च राहणी, उच्च विचार, म्हणजे ऐषारामात जगण्याची हे काय म्हणतात वागणूक. तर आकर्षित करणं समोरच्याला हे त्याचे गुण. तर ह्या शुक्राचे मित्रग्रह कोण? तर 1 आणि 8 म्हणजे सूर्य आणि मंगळ. म्हणजे हे सूर्य कसं उच्च विचाराचे, उच्च राहणीचे. आणि 8 नंबर मंगळ ऐषारामी टाईपचं तर ग्रह आहे आणि प्रभुत्व गाजवणारा ग्रह. तसं त्याचे शत्रुग्रह कोण? शत्रू नंबर 4, 7 आणि 9. 4 म्हणजे हर्षल, 7 नेपच्यून, 9 गुरु. पुढचा ग्रह आहे 7
पुढचा नंबर आहे 7, जो आहे नेपच्यूनच्या अंमलाखाली येतो. त्याचे मित्र नंबर आहेत 3, 9, 2 आणि 4. 3 आहे गुरु, जो नेपच्यून गुरुचे गुण दर्शवतो, त्यामुळे त्याचा 3 नंबर. 9 नंबर आहे मंगळ, म्हणजे मंगळ हा त्याचा मित्रग्रह आहे. 2 आहे चंद्र, चंद्र हा त्याचा मित्रग्रह आहे. आणि 4 आहे आपला हर्षल, तर हर्षल त्याचा मित्रग्रह आहे. आता ह्या 7 नंबरचे शत्रुग्रह कोण? शत्रू नंबर 1, 5, 6 आणि 8. 1 नंबर आहे सूर्याचा, 5 नंबर आहे आपला बुधाचा, 6 नंबर शुक्र आणि 8 नंबर शनी. पुढचा ग्रह आहे, पुढचा नंबर आहे 8. 8 म्हणजे 8 हा नंबर शनीच्या अंमलाखाली येतो. त्याचा मित्रग्रह आहे, मित्र नंबर आहे 5 आणि 6. 5 नंबर आहे बुध आणि 6 नंबर आहे शुक्र. म्हणजे शनी जो हा ग्रह आहे तो स्तब्ध असतो, तो न्याय देणारा ग्रह म्हणून समजला जातो. तो कुठलाही कोणावर अन्याय होऊन देत नाही, सरळ वागणं, सरळ हे खोटं चालत नाही त्या ग्रहाला, खोटं किंवा त्या व्यक्तीला सुद्धा. आणि अपार कष्ट करणार, पण शेवटी फळ हे उच्च क्वालिटीचं मिळणार त्याला, अशा टाईपचा हा शनिग्रह आहे. आणि ह्या टाईपची ही जी माणसं असतात ही पण सरळ मार्गी वागणारी असतात, त्यांना वेडवाकडा आवडत नाही. आता ह्यांचे शत्रुग्रह कोण? शत्रू नंबर 2, 4 आणि 7. 2 नंबर येतो चंद्राचा, कारण का ते चंचल असतो त्यामुळे ते त्यांना पटत नाही. 4 नंबर येतो हर्षल, जो 4 नंबर येतो हर्षल, जो शनीचेच हे देतो, पण तरी तो शत्रुग्रह मानला जातो. आणि 7 नंबर येतो नेपच्यूनचा, तो गुरुचा अंमलाखाली, गुरुचे थोडीफार फळं दाखवतो. तर पुढचा नंबर आहे 9 नंबर. हा 9 नंबर येतो मंगळाच्या अंमलाखाली. प्रचंड ऊर्जावान, हेकेखोर स्वभाव, प्रत्येकजण आपल्या अंडर असावे असं पराक्रमी आणि अधिकार गाजवणारा ग्रह असा हा मंगळ. एका फटक्यात शांत करणारा. तसंच एक सांगायचं राहिलं, हर्षल हा ग्रह एका घावात 2 तुकडे करणार आहे. आणि नेपच्यून हा उत्कर्ष करणारा ग्रह समजला जातो. हे थोडक्यात मागं सांगायचं राहिलं. आता हा मंगळाचा आपण 9 नंबरचं बोलूया. तर 9 नंबर हे कठोर परिश्रम करणारे प्रचंड ऊर्जावान व्यक्ती असतात हे. आता ह्यांचे मित्र ग्रह कोण? तर 7 नंबर नेपच्यूनचा, जो गुरुचा पार्शली फळ देतो. आणि त्याचे शत्रुग्रह 1 आणि 6, सूर्य आणि शुक्र हे जे आहेत हे त्याचे शत्रुग्रह मानले जातात. आता तुम्हाला मूलांक आणि भाग्यांकाचा मी डिफरन्स सांगितला, की जन्मतारखेची पूर्ण जर तुम्ही बेरीज केली एक अक्षर नंबरची, तर तो येतो तुमचा मूलांक. तर वरील आत्ता मी सांगितलेल्या याच्याप्रमाणे जे काही तुम्ही करून बघताल हे तुमचे मूलांक असतील. आणि त्याप्रमाणे तुम्हाला दिसून येईल की आपल्या जीवनावर त्याप्रमाणे थोडेफार, मी असं नाही म्हणत की 100%, पण थोडेफार 70-80% तुम्हाला ते फरक दिसत असेल. आता मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतो की भाग्य नंबर, भाग्य त्यांचा वार, भाग्य त्यांचा महिना, भाग्यरत्न, भाग्यरंग आणि भाग्यग्रह. आता 1 नंबरचा भाग्यवार आहे रविवार. त्याचा भाग्य महिना आहे जानेवारी आणि ऑक्टोबर. जर तुम्ही बघितलं तर जानेवारीमध्ये 1 नंबर येतो, ऑक्टोबर म्हणजे 10 म्हणजे 1 नंबर. त्याच्यानंतर भाग्यरंग आहे सोनेरी. सूर्य हा सोनेरी म्हणजे पिवळा डार्क गरज असतो सोनेरी, त्यामुळे त्याचा भाग्यरंग आहे सोनेरी. भाग्यरत्न आहे माणिक, सूर्याचं भाग्यरत्न आहे माणिक. आणि त्याचं पुढचा त्या 1 नंबरचा अधिपती आहे, ग्रहाधिपती, तो आहे सूर्य. पुढचा नंबर आहे 2 नंबर. 2 नंबर हा त्याचा भाग्यवार आहे सोमवार. भाग्य महिना आहे फेब्रुवारी आणि नोव्हेंबर. त्याच्यानंतर भाग्यरंग ह्याचा आहे पांढरा. त्याच्यानंतर भाग्यरत्न आहे मोती. आणि त्याचा जो ग्रह ज्या अंमलाखाली हा 2 नंबर आहे तो म्हणजे चंद्र. पुढचा नंबर आहे 3 नंबर म्हणजे त्याचा भाग्यवार आहे गुरुवार. तसंच ह्या 3 नंबरचा भाग्य महिना आहे मार्च आणि डिसेंबर. त्याच्यानंतर ह्या 3 नंबरचा भाग्यरंग आहे पिवळा.
त्याच्यानंतर त्याचा भाग्यरत्न आहे पुष्कराज आणि हा 3 नंबर ज्याच्या अंमलाखाली येतो तो ग्रह आहे गुरु. त्यानंतर पुढचा आहे 4 नंबर. 4 नंबरचा भाग्यवार आहे शनिवार, कारण का हा 4 नंबर थोडेफार शनी ग्रहाप्रमाणे हे देतो, इफेक्ट देतो. त्याच्यानंतर त्याचा भाग्य महिना आहे एप्रिल. त्याचा भाग्य रंग आहे गर्द निळा म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलर. त्याच्यानंतर त्याचा भाग्य रत्न आहे अलेक्झांड्रा. आता कसं आहे, आपल्याकडे रत्न अनेक प्रकारचे आहेत, त्याचे सबरत्न पण असतात. तर ह्या हर्षल ॲक्च्युअली हा 4 नंबर हर्षल या ग्रहाखाली येतो, हे आधीच मी तुम्हाला सांगतो. तर ह्याला हर्षल ग्रहाला कुठला उपरत्न नाही, त्यामुळे ह्याला उपरत्न, त्याला सबरत्न म्हणतात. तर सबस्टोन म्हणजे तो वापरला जातो, तो म्हणजे अलेक्झांड्रा. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 5. 5 नंबर म्हणजे 5 नंबरचा भाग्यवार आहे बुधवार. त्याच्यानंतर त्याचा भाग्य महिना आहे मे. त्यानंतर त्याचा भाग्यरंग आहे हिरवा आणि भाग्यरत्न आहे पाचू आणि ज्या ग्रहाच्या अंमलाखाली येतो तो म्हणजे बुध ग्रह. त्याच्यानंतर पुढचा आकडा आहे 6. 6 नंबर हा त्याचा भाग्यवार आहे शुक्रवार. त्याच्यानंतर त्याचा भाग्य महिना आहे जून. त्याचं भाग्य रंग आहे आकाशी निळा. त्याचा भाग्य रत्न आहे हिरा आणि त्याचा ज्या ग्रहाखाली ज्या ग्रहाच्या अंमलाखाली तो येतो तो म्हणजे शुक्र. पुढचा नंबर आहे 7. आता हा 7 नंबरचा हा गुरुप्रमाणे थोडाफार इफेक्ट देतो, त्यामुळे त्याचा भाग्यवार आहे गुरुवार. त्याच्यानंतर त्याचा भाग्य महिना आहे जुलै. त्याचा भाग्य रंग आहे दुधेरी कलर म्हणजे दुधासारखा पांढरा थोडा क्रीमी कलर असा. त्याचं भाग्यरत्न आहे. आता ह्या ह्याला नेपच्यूनच्या अंडर हा येतो ग्रह, त्यामुळं हा नंबर नेपच्यूनच्या अंडर येतो, त्यामुळे ह्याला भाग्यरत्न म्हणजे ह्याचा जो सबस्टोन म्हणजे रत्न म्हणतो आपण, तर तो दिला आहे तो म्हणजे ओपल. ओपल हा हिऱ्यासारखा असतो, थोडाफार गुळूसारखा पिवळा असतो, तो रत्न ह्याला वापरला जातो. पुढचा नंबर आहे तुमचा 8 नंबर. 8 नंबरचा भाग्यवार आहे शनिवार. त्याच्यानंतर भाग्य महिना आहे ऑगस्ट आणि भाग्य रंग आहे काळा. त्याच्यानंतर त्याचं भाग्यरत्न आहे नीलम आणि ज्या ग्रहाच्या अंडर हा येतो 8 नंबर तो म्हणजे शनिवार. पुढचा नंबर आहे शेवटचा तो म्हणजे 9. 9 नंबर हा मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. त्याचा भाग्यवार आहे मंगळवार. भाग्यरत्न आहे पवळं आणि भाग्य महिना आहे सप्टेंबर आणि भाग्य रंग आहे लाल. थोडक्यात काय, तर हे प्रत्येक ग्रह कुठल्या ना कुठल्या प्रत्येक नंबर कुठल्या ना कुठल्या ग्रहाच्या अंडर येतात. कुठले ना कुठले त्यांना स्टोन दिलेले आहेत, म्हणजे आपल्या ज्योतिषांनी पूर्वी जे काय आपले ज्योतिष होते ज्यांनी अंकशास्त्राचा शोध लावला त्यांनी, तसेच त्यांना त्या प्रत्येक नंबरला रंग दर्शवलेला आहे. का, तर त्याच्या ज्या ग्रहाच्या ते अंमलाखाली येतात त्यांचा जो रंग ते दर्शवतात तो त्याप्रमाणे हे रंग दिलेले आहेत. आता ॲक्च्युअल तुम्ही जर विचार केला तर चंद्र हा पांढरा असतो म्हणून त्याला मोती, सूर्य हा पिवळा असतो सोनेरी कलरचा म्हणून त्याला सोनेरी कलर, माणिक. का, जेव्हा आपण प्रिझम सूर्यासमोर पकडतो त्यातनं जे काय रेज सूर्यापासून अल्ट्राव्हायलेट रेज येतात आणि ते प्रिझमद्वारे जे खाली जेव्हा जमिनीवर पडतात त्याच्यावर 7 रंग तयार होतात, विब्ग्योर त्याला म्हणतात. तर त्याप्रमाणे ते प्रत्येक ग्रहाच्या म्हणजे ग्रहाला जेव्हा सूर्याचे किरण टच करतात आणि ते परावर्तित होऊन पृथ्वीवर पडतात तर ते रंग आपल्या शरीरावर पडत असतात. त्यामुळे त्यानुसार ते रंग त्यांना दर्शवलेले आहेत. सो अशाप्रमाणे राहूकेतू हे जे आहेत आपले हे पातबिंदू म्हणून पकडतात. हे आभासी ग्रह आहेत. म्हणजे ॲक्च्युअली कुंडलीमध्ये हे दाखवले जातात पण अंकशास्त्रात हे आभासी ग्रह म्हणून पकडले जातात.
तर सर्वांचा सारांश असा आहे की अंकशास्त्रसुद्धा हे आपल्या जीवनावर फार परिणाम करतात. प्रत्येक मनुष्याचा काही ना काही स्वभाव हा त्याच्या अंकाप्रमाणे तो दर्शवतो. एक अंकाचा असलेला मनुष्य तापट, 2 अंकाचा मृदू, शांत, चंचल, 3 अंकाचा हुशार, हुशार असतो. 4 अंकाचा हा मनुष्य थोडा एका घावात 2 तुकडे करणारा, सरळ स्पष्ट बोलणारा, विचार न करता बोलणारा. 5 अंकाचा हुशार व्यक्तिमत्व असलेला, बुद्धिमान, वाक्चातुर्य असलेला. 6 अंकाचा आकर्षित करणारा समोरच्याला, प्रेमळ असा, रोमॅन्टिक टाईपचा. 7 अंकाचा थोडा हुशार असणारा, म्हणजे गुरुचे इफेक्ट असलेला. 8 अंकाचा न्यायवादी, न्यायप्रिय, सर्वांना समान वागणूक देणारा. 9 अंकाचा ऊर्जावान. म्हणजे थोडक्यात काय तर हे अंक वेगवेगळे इफेक्ट आपल्या मनुष्य जीवनावर दाखवत असतात. त्याकरता जेव्हा पण तुम्ही कुठल्याही मनुष्याशी तुमची मैत्री होईल किंवा तुमचे नातं जुळलं जाईल, लग्न होईल, तर ह्या अंकांचा विचार करा तुम्ही नक्की. कारण का कसं आहे, जर 1 नंबरचा म्हणजे रवीच्या व्यक्तीने 3 नंबरच्या व्यक्तीबरोबर म्हणजे गुरुच्या व्यक्तीबरोबर जर लग्न केलं तर त्याचे खटके उडू शकतात. कारण का स्वभाव वेगवेगळा येतो, वागणं वेगवेगळं येतं. शुक्राच्या व्यक्तीने जर समजा 9 नंबर म्हणजे गुरुच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं तर त्याचं वागणं वेगळं, राहणं वेगळं, तर त्यांचं वाकडं होऊ शकतं. म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतात. इवन तुम्ही गाडी खरेदी करता किंवा कुठलं घर खरेदी करता त्यावेळेससुद्धा ह्या अंकांचा तुम्ही विचार करून ते खरेदी करा. तर सर्वाचा सार शेवटी हेच आहे की कुठलं ना कुठलं शास्त्र हे मनुष्याच्या जीवनावर परिणाम करत असतं. ते मनुष्याला मार्ग दाखवत असतं. मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचे वागणूक किंवा इतर गोष्टीसुद्धा म्हणजे जीवनातल्या आपल्या, तर त्या ह्या अंकांच्या खेळामध्ये फार परिणाम दाखवतात. तर आज एवढंच सांगायचं होतं तुम्हाला अंकशास्त्राविषयी एक थोडक्यात माहिती. म्हणजे मला काय डिटेल सांगायला पूर्ण एक एक अंकाचं सांगायला खूप वेळ लागेल, पण मी एक थोडक्यात माहिती तुम्हाला समजावी म्हणून अंकशास्त्रावर माहिती दिलेली आहे. तर अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या भारतात भरपूर न्यूमरोलॉजिस्ट आहेत, त्यांना तुम्ही भेटा. ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील. मला जर कोणी तुम्ही कमेंट्समध्ये प्रश्न विचारले अंकशास्त्राविषयी तर मी त्याचं उत्तर नक्की देईल तुम्हाला. कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की तुम्ही माझा आजचा हा भाग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर विचारा. मला जेवढ्या माझ्या परीने मला उत्तर देता येईल मी नक्की तुम्हाला उत्तरं देईल त्याची. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल काही असतील तर. पण माझे प्रत्येक भाग तुम्ही बघा. मला काही चुका झाल्या असतील माझ्याकडनं बोलण्यातनं, काय मी फर्स्ट टाईम असे लाईव्ह व्हिडिओ करतो सो थोडंफार माझं वर खाली होऊ शकतं, चुका होऊ शकतात बोलण्यात, वागण्यात, तर ते तुम्ही समजून घ्या. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत, परिचयांसोबत माझ्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा त्यांना. मी अजून नवनवीन एपिसोड्स, नवीन भाग तुम्हाला म्हणजे ह्या चॅनलवर आणत जाईल. त्याच्यातनं तुम्हाला माहिती कळेल. माझा बेसिक मला सांगायचं तुम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल, पण हे शास्त्र जे आहेत, अंकशास्त्र म्हणा किंवा इतर कुठलेही मी अजून तुम्हाला पुढे सांगणार आहे, हे सर्व ज्योतिषशास्त्राला कनेक्टेड आहेत. सो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असावी म्हणून हे तुम्हाला मी सर्व काही सांगत आहे. सो धन्यवाद. आज इथेच तुमची आज्ञा घेतो. पुन्हा भेटू पुढील एपिसोडमध्ये, पुढील भागात, ज्याच्यात मी तुम्हाला अजून नवीन माहिती सांगेल, अजून काही नवीन सांगेल जेणेकरून तुमचं ज्ञान वाढेल. तसेच मी बाकी शॉर्ट्स पण बनवतो, शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो जे कॉमेडी वगैरे असतात, डान्स वगैरे हे ते. परंतु ते करण्यामागं माझं हेच उद्देश आहे की तुम्हाला असं वाटत असेल की मी हे पण सांगतो आहे, ज्योतिषाचं पण सांगतो आहे आणि हे पण ॲक्च्युअल ज्योतिषशास्त्र ही माझी हॉबी आहे. तसंच डान्स, गाणे म्हणणे, ॲक्टिंग वगैरे हे सुद्धा माझी हॉबी आहे. तर मला जी हॉबी मला आवडते ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. तुम्ही सर्वांनी नक्की माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण बघा, माझे हे एपिसोड्स पण बघा, हे जे मी काही ज्योतिषशास्त्रावर बनवतो आहे ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जीवनाचा आनंद घ्या, सदैव आनंदी राहा, भगवंताचं नामस्मरण करा. कारण का शेवटी सर्वात सार एकच आहे, भगवंत, ज्याच्या चरणी आपल्या सर्वांना
नंतर मृत्यूनंतर विलीन व्हायचं आहे. तर सर्वांना पुढचे दिवस आनंदी जाओ, आजचा दिवस आनंदी जाओ, पुढचे दिवस आनंदी जाओ, हसत राहा, खेळत राहा, मनसोक्त आनंद घ्या जीवनाचा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि हे सर्व सांगून मी तुमची आज्ञा घेतो. धन्यवाद. जय जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट. श्री गुरुदेव दत्त. शुभरात्री.